होती कामानी करी नष्टची होती आशा तृष्णा मनी बहुजुरती आशा तृष्णा मनी बहुजुरती कोठे जावे मन भजनी साधक भावे सद्गुरु यावे मन भजनी साधक भावे भवभीतिनीचा मार्ग भयंकर भवभीतिनीचा मार्ग भयंकर सुरधारे परी म्हणती कविवर सुरधारे परी म्हणती कविवर सद्गुरु येऊनी धरिती घरी कर सद्गुरु येऊनी धरिती घरी कर अमरची भावे अमरची भावे मम भजनी साधक भावे सद्गुरु यावे मम भजनी साधक भावे किती रे माझा अंत पहासी किती रे माझा अंत पहासी मददीनासी काय मागसी मददीनासी काय मागसी विश्वासा तू पालक असशी विश्वासा तू पालक असशी मनी समजावे मनी समजावे मन भजनी साधक भावे सद्गुरु यावे मन भजनी साधक भावे माझा धावा हा परिसोनी माझा धावा हा परिसोनी दंडक मंडलू करी घे होनी दंडक मंडलू करी घे होनी देशिक आले बोधा होनी देशिक आले बोधा होनी आसन जावे मम भजनी साधक भावे सद्गुरु यावे मम भजनी साधक भावे वृत्तीधावरी गुरु वैसले वृत्तीधावरी गुरु वैसले भजनी प्रेमाचे पूर आले भजनी प्रेमाचे पूर आले सीतारामी चित्तरंगले सीतारामी चित्तरंगले सात्विक भावे मम भजनी साधक भावे सद्गुरु यावे मम भजनी साधक भावे सद्गुरु यावे मम भजनी साधक भावे गेल्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या वेळेला दिलाय अगोदर तो कोणाचा भेट करायला असला काय असतो तर म्हणून तो दिला.
हरि करी सुखी नाम घेता हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि करी सुखी नाम घेता हरि करी सुखी नाम घेता हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरिच्या नामाने ठरले साक्षात हरिच्या नामाने ठरले साक्षात भक्तीने समर्थ झाले जगी भक्तीने समर्थ झाले जगी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी सत्य कर्मासाठी हाची मूळ पाया सत्य कर्मासाठी हाची मूळ पाया नाम घेता वाया कोण गेला नाम घेता वाया कोण गेला हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी म्हणे विश्वनाथ हरि हरि बोला म्हणे विश्वनाथ हरि हरि बोला हरि कृपेचा कळे भक्ती हरि कृपेचा कळे भक्ती हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि करी सुखी नाम घेता हरि करी सुखी नाम घेता हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम मुखी हरि नाम मुखी मुखी हरि नाम आपल्या कल्पनेप्रमाणे नामदिवस करतो कल्पनेप्रमाणे म्हणजेच कारण तुझं आपल्या कल्पनेप्रमाणे तू विश्व स्वतःचं ठरवतो बरोबर चूक ठरवतो सगळं ठरवतो ते स्वतःच्या कल्पनेप्रमाणे ठरवतो फक्त हे कधी कधी लक्षात येतं कधी लक्षातच येतं अडचणी आहे की आपण आपल्या कल्पनेप्रमाणे जगाचा अर्थ लावलेला आहे आपण आपल्या मनाप्रमाणे लोक चांगले वाईट ठरवलेले आहेत आपण आपल्या मनाप्रमाणे सगळी परिस्थिती बरी वाईट काय जे ठरवायचं ते ठरवलंय हे सगळं कधीतरी लक्षात येतं एवढीच फक्त त्यातली अडचण वास्तविक ते तसं असतंच तत्वज्ञानाची व्याख्या करताना एका ठिकाणी म्हटलं मला तिथे आता आठवण झाली म्हणून सांगतो की इट इज द कन्फेशन ऑफ ए कॅरेक्टर असं म्हणलं युअर ओपिनियन ऑफ द वर्ल्ड वन्स ओपिनियन ऑफ द वर्ल्ड इज अ कन्फेक्शन ऑफ वन्स कॅरेक्टर कन्फेक्शन आहे त्याची की काय त्याचं स्वतःच हे आहे मत आहे जगाबद्दल त्याला जगाचं जग असं आहे जग तसं आहे तर ती कन्फेशन आहे त्याची स्वतःच त्याच्या जगाविषयीचे जे मत आहे ती त्याच्या स्वतःच्याच कॅरेक्टरची कन्फेशन आहे म्हणजे जग काय आहे हा वेगळाच विषय आपण जसं म्हणतो ना जग काय आहे नक्की हे बरोबर आहे का चूक आहे एखादी परिस्थिती असेल ती बरोबर आहे का चूक आहे तर आपल्याला असं वाटतं ही परिस्थिती बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे कशाप्रमाणे बरोबर आहे हे त्यातलं घ्यायचं राहतं फक्त की बरोबर आहे असं आपण मानून चालतो मग विषय वाईट आहे म्हणजे कसा वाईट आहे तो माझ्या मताप्रमाणे त्यातल्या त्यात पुन्हा जर भर असेल तर ज्यांना मी मानतो त्यांच्या मताप्रमाणे पण तो वाईट आहे म्हणजे तो नक्कीच वाईट आहे पण ह्याच्यात पुन्हा मी ज्यांना मानतो त्यांच्या मताप्रमाणे तो वाईट आहे हे आहे म्हणजे त्याच्यातलं ते जे काय जगामध्ये आपलं मत आहे म्हणून म्हटलं आपण नामदिवस आपल्या कल्पनेप्रमाणे करतो महाराजांना हे अभिप्रेत आहे का नाही माहिती तेच सांगू शकतील बरोबर की तुम्ही काय करावं नामदिवसाच्या दिवशी तर ते बरोबर सांगू शकतील आपण आपल्या कल्पनेप्रमाणे करत राहायचं हे त्यातला मार्ग आहे आता हे जी गॅप राहते मधली ती कशाने भरून काढायची हा प्रश्न आपल्या समोर येईल की मी जर जगाला बरोबर ठरवणार मी जर जगाला चूक ठरवणार
मी तर जगाला वाईट ठरवणार, काय ते ठरवणार आपण जगाला. आपली नाही का मतं असतात एकमेकांच्या, आपली घटनांच्या बद्दल नाही का बरे वाईट मतं असतात. हे झालंय चांगलं झालं नाही, हे झालंय बरोबर झालं नाही, हा मनुष्य वाईट आहे, काय आपल्याला अखंड आपलं सुरू आहे डोक्यात. मग हे सगळं तसंच जगामध्ये आहे असं नाहीये. म्हणून तर एकच वस्तू एकाला फार चांगली निघाली, फार वाईट दिसते, काय कळत नाही काय ती वस्तू कशी आहे नक्की. मग आपल्याला अशी वाटते, एवढा त्याचा अर्थ आहे. मग आता मूळ वस्तूला किंवा मूळ कर्माला जायचं कसं, हा प्रश्न आपल्यासमोर यायला पाहिजे. खरं माझ्या मनाप्रमाणे हा मनुष्य वाईट बरोबर, पण तो मनुष्य खरा कसा आहे असं कधीतरी कळावं असं आपल्याला वाटतं का? आपण नामदिवस करावा आपल्या कल्पनेप्रमाणे केला, बरोबर आहे, पण महाराजांना नामदिवस काय अभिप्रेत आहे हे कधीतरी आम्हाला कळावं असं तुम्हाला वाटतं का? मला तरी वाटतं महाराजांनी एकदा सांगावं. म्हणजे आपण ते युक्तेश्वर स्वामींच्या मागे एकदा पाहिले आणि त्यांच्या समोर ते उदाहरण असेल. त्यांनी म्हटलं होतं की सर्वात उत्तम प्रार्थना भगवंताला काय असू शकेल, तर तुला माझ्याकडून काय अभिप्रेत आहे तेवढं फक्त मला सांग, एवढीच माझी प्रार्थना. ही सर्वात उत्तम प्रार्थना आहे. कारण भगवंताला आपल्याकडून नक्की काय अभिप्रेत आहे हे आपल्याला माहित नाही. आपण त्याला काय अभिप्रेत आहे ते समजून त्याप्रमाणे करतो, त्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. आम्ही वाजवू ते वडवू आणि काय उड्या मारू काय ते करू, हे सगळं काय आहे, हे सगळं बरोबर आहे असंच आपल्याला वाटतंय. तर बरोबर आहे म्हणून तर आम्ही करतोय सगळं. आमच्या मनाप्रमाणे ते बरोबर आहे आणि ते खरंच बरोबर आहे की नाही यामध्ये कुठेतरी ती भरून कशाने काढायची. एक तर वस्तूचं खरं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, वस्तू कशी आहे कळलं पाहिजे, मनुष्य कसा आहे कळलं पाहिजे, घटना कशी आहे कळलं पाहिजे. खरं ते कळण्या एवढी कोत आहे का आपण आपलं तपासून बघा ते आपल्याला कळण्याची कोत आहे का नक्की, की हे बरोबरच आहे हे चुकच आहे असं आपल्याला ठरवता येईल का, ह्याला म्हणजे वाईटच आहे किंवा चांगलाच आहे काय आपल्याला म्हणायचं ते. तर ते आपल्याला कळायची कोत आहे का, तर आपण काय आपल्याला विचार करायचं काय, आपण ते लोक सोडून देऊ. ज्यांना ह्याच्यात अजून शंका आहे त्यांनी ती गॅप भरून काढण्याचा काहीतरी कार्यक्रम करा. तो काय कार्यक्रम असू शकेल, तो कार्यक्रम या अभंगात दिला. म्हणजे सगळं सांगितलं ते उगाच सांगितलं, त्याच्या मागे सत्य कर्मासाठी हाची मूळ पाया असं म्हणतात. आपल्याला जर कर्म करताना जर खरं कर्म व्हावं असं वाटत असेल, आपलं जर खरं सत्य म्हणजे इथे दोन्ही अर्थ आहेत. सत्यकर्म म्हणजे सत्यकर्म बरोबर कर्म असावं असं तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर सत्य आणि कर्म असे ते दोन. त्यातलं सत्य म्हणजे आपला धर्म ज्याला धरून आपण चालावं. माणसाची आत काहीतरी भूमिका असते, त्यानुसार तो बाहेर काहीतरी काम करतो. माणसाला दोन अंग आहेतच, आपल्याला माहितीच आहे. आतल्या बाजूला काहीतरी त्याच्या मनात ठरलं असतं, मग बाहेर काहीतरी कृती दिसते, त्याला असं खूप आदर वाटतो, मग तो पाया पडतो. बरोबर म्हणजे मग ते पाया पडल्यानंतर आत काहीतरी धर्म आहे आणि बाहेर काहीतरी कृती आहे, आत काहीतरी भूमिका आहे, म्हणजे भूमिका एक प्रकारची. तर ती भूमिका आत आहे, त्यानुसार तो बाहेर कर्म करतो. तर हे जे कर्म आहे याला खरा मूळ पाया काय असावा, कारण हे चुकीचं होण्याची शक्यता आहे. हो एखाद्या पाया पडलं नव्हतं, त्याला ऐकलं नव्हतं, हे नंतर कळतं, मग काय वाटतं, वाईट वाटतं. बरोबर आहे की नाही, मग तुम्हाला त्यावेळेला कळत नव्हतं का हेच आम्ही सांगतो भल्यापासून आता आपला विषय जो चाललाय तो तोच आहे. एखादी गोष्ट केली ती चुकीची होती असं नंतर लक्षात आलं, आणि पण चुकीची होती नंतर लक्षात आलं तर बरोबरच करायची होती, ते तर त्यावेळेला लक्षात आलं असतं केली असती का असं म्हणतो मनुष्य. म्हणजे थोडक्यात पण त्याने हे मान्य करायचं की आपल्याला वेळेला बरोबर चूक कळत नसते, एवढं जरी मान्य केलं तरी त्याचं काम बरंच झालं. मग आता ह्यात त्यांनी काय करावं, की ह्यात त्यांनी एक सांगितले की याचा खरा पाया नाम आहे. तुम्हाला जर ते कळत नसेल तर नाम घेऊन ते करा. काय काय सत्य कर्मासाठी म्हणजे योग्य भूमिका आणि योग्य कृती याच्यासाठी काय आधार असेल तर तो नाम आहे. हा फार वेगळा भूमिका आहे. नामाबद्दलच्या आपण अनेक भूमिका पाहिल्यात, नामाबद्दलची खूप चर्चा केली, पण विश्वनाथ महाराज हे प्रकरण नेहमी वेगळं असतं, आपल्याला अनुभव आहे त्यांचा. तर त्यांची भूमिका एकदम वेगळी असते. ते काय म्हणतात की हे जे काम किंवा म्हणजे आपली घटनाच्या मागे आपण काहीतरी वागणार आहोत, ते वागण्यामागची भूमिका आपली किती दे. आपण या कोर्सला गेलो, काय आपलं भलं होणार याची आपल्याला खात्री आहे काही नाही, पण ते भलं होणार या खात्रीने आपण तिथे गेलो, नंतर मग कुठे जाऊन गटत पडलो, आपल्याला काय त्याचं नोकरी मिळाली नाही, काय व्यवसायाचं नाही, काही नाही, असं काय झालं त्याच्यापेक्षा ते केलं असतं तर बरं झालं असतं. ते त्यावेळेला कळत नाही, अडचण आहे. मग म्हणून तर सुरुवातीला काय करावं त्यांचं म्हणणं की भूमिका बरोबर असण्यासाठी आपली आतली जे धारणा आपली त्याच्याप्रमाणे आपलं पुढे कृती घडणार, तर ती आणि बाहेरची कृती. कारण आत बरोबर असलं तरी बाहेर मनुष्य बरोबरच करेल ह्याची काय खात्री आहे. परत त्याच्या धारणेप्रमाणे तो सगळ्या कृती करतो असं नाही. त्याच्या मनात एक असतं, मला असं म्हणायचं नव्हतं, आपण नाही म्हणत मला असं म्हणायचं नव्हतं, की आपण ऐकलं असेल किंवा आपण सोबत बोललो असं करायचं म्हणायचं नव्हतं, तर म्हटलं कशाला मग ते म्हणता येत नाही ना नीट आपल्याला, म्हणजे कृती आपल्याला नीट येत नाही असं त्याचा अर्थ नाही का. ते फक्त बोलण्याबद्दल सांगितलं, करण्याबद्दल अजून किती आहे. करण्याचं काय, बोलणं एवढीच का कृती आहे माणसाची. अरे लोकांची बोलणं हीच कृती राहिली आता, बोलणं हीच कृती नाही का, तसं नव्हे, त्या अर्थात नव्हे, पण त्याच्या बऱ्याच कृती आहेत अजूनही. तो बाहेर जातो, हिंडतो, फिरतो, घर बांधतो, मग आमचं करतो, सगळं करतो. ते काय त्याच्या कृती आहेत त्या नोकऱ्या करतो, मुलं बाळा सगळं
ही सगळ्या त्याच्या कृती म्हणजे जीवनभरचं त्याचं सगळं काय कर्म त्याचं आणि ते ज्या भूमिकेने केलं ते असं दोन्हीही चुकण्याची शक्यता आहे असं आजवरचा अनुभव आपल्याला सांगेल काय सगळं मी करीत आलो ते बरोबरच होतं असं फार क्वचितच नाही, फारच क्वचित. त्याची पूर्वपुण्याहीच असली पाहिजे म्हणून त्याला ते सगळं बरोबरच कळत गेलं असं फारच म्हणू शकतो. बाकीचे साधारणपणे असं केलं नसतं तर बरं झालं असतं तेव्हा लक्षात आलं असतं बरं झालं असतं वगैरे या कॅटेगरीत त्यांच्यासाठी आरोग्य असं नव्हतं तर त्यांच्यासाठी आहे. त्यांचं काय म्हणणं की याचा मूळ पाया काढला गेला नाही. एखाद्याने घर आरामदारी बांधल्यासारखा हा प्रकार आहे असं त्यांचं. एखाद्याने समजा 1-2 फूट वर सोडून जर सुरुवात केली पिलर बांधायला तो बांधायची शक्यताच नाहीये. पुढे काही जमिनीवरून सुरुवात केली तरी शक्यता नाहीये पण पाया घेऊन बरोबर जर सुरुवात केली असेल तरी तसा पाया कशात घेणार सत्यकर्मासाठी हाच मूळ पाया तो जो नाम आहे तोच त्याचा मूळ पाया. म्हणजे आपल्याला सोपं काय जर असेल सत्य आहे असं का म्हणतात तर मला काही एवढी भूमिका बरोबर चूक काय असेल ते माहित नाही. आपण नाही करत महाराज असं करायचं ठरवलं स्वामी असं करायचं ठरवलं तर तुम्ही बघा आता ते जर तुम्ही त्यांच्या कानावर घातलं तर जबाबदारी ते स्वामींच्या रीती रामदास स्वामी असो समर्थ एकरकोट स्वामी असो त्यांच्यावर जबाबदारी येते ती. अरे बाबा हा मला सांगून आता बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी जाणार आहे ते बरोबर नाहीये आता वाटेत उभे राहतात गाडीच मिळत नाही निम्म्यातनं परत येतो नाना गोष्टी होतात. याचं कारण काय आहे तर त्यांना सांगून निघाला सत्यकर्मासाठी हाची मुळं पाया. मला वाटलं होतं असं की हे बरोबर आहे म्हणून मी निघालो त्याला भेटायला पण तिथे जे भेटायला निघालो त्यावेळेला वाटेत अडचण आली. ती वाटेत काय अडचण आली तर त्यांना सांगून निघाला तर म्हणून काय अडचण आली ती आता येस बिकम पार्टी तुमचं जे काही व्यवहार चाललाय याच्यामध्ये ते पार्टी नाही का झाली तर ते म्हणजे नाम म्हणजे भगवंत तो पार्टी झाला त्याच्यामध्ये. आता तो म्हणणार आपली आपण मागे सुद्धा म्हणलो होतं बघा तुम्हाला पार्टी करण्यावर आपला विषय झाला होता. लहान मुलं खेळायला जातात सांगितलं लहान मुलं ज्या वेळेला खेळायला जातात ती जर दाताला सांगून गेली मी जरा शेजारी खेळायला जातो आणि जर गेला बराच वेळ आला नाही समजा तर आई चौकशी करायला जातो आला गाव अजून खेळतोय गाव आईला काय करायचं त्याच्या कळून जायला की तो येईलच की मी तुम्ही पार्टी जाताना सांगून गेलाय तो आता तो जर 1 तासात येतो म्हटलं 2 तास आला नाही तर फक्त ह्याला काय लागले पाय मोडलाय आमचं झाले खेळले तिथं भांडले काहीतरी झाले कुठेतरी तिसरीच कडे गेले उठून 2 जण असं काही झालंय का ही बघायची जबाबदारी कुणावर आली ती आईवर आली. कारण तुम्ही आईला सांगून आता आईला न सांगता एखादा बाहेर गेला असला जबाबदारी नाही किंवा तिच्या कामात तिला आठवण येईल तेव्हा बघेल पण ह्याने सांगितलं मी 15 मिनिटात येतो म्हटलं की 16 मिनिटं बाई बघायला लागतील अजून का आला नाही. तसं ही पार्टी तो पाया घातला तरी ते म्हणजे भगवंत किंवा नाम तुम्ही काही म्हणा करा आपल्या दृष्टीने तर तो पाया घातला तर सत्य म्हणजे आपला बरोबर भूमिका असली धर्माची ती आणि बाहेरची कृती या दोन्ही बरोबर व्हायला मदत होईल. हे नामाच्या एका बाजूने प्रकाश टाकला म्हणून विचारलं जातं नाम घेता वाया कोण गेला. जर तुम्ही आईला सांगून बाहेर पडलेले असाल तर जिथं असाल तिथं तुम्हाला ऍक्सिडेंट होणार नाही असं नाही तुमचं भांडण होणार नाही असं नाही मुलं खेळणार ती वेळ घालवणार नाहीत असं नाही पण त्यांना तिथून खेचून आणायची जबाबदारी कारण ते सांगून गेल्यामुळे तिला खेचून जागेवर आणला पाहिजे ही जबाबदारी त्याची आईची आहे. म्हणून नाम घेता वाया कोण तो वाया नाही जाणार तो गेला आणि तुम्हाला आठवून किंवा कल्पनेत तुम्ही विचार करून बघा क्षणभर की मुलगा बाहेर गेला संध्याकाळी 5 वाजता अर्ध्या तासात खेळून येतो म्हणून आणि तो रात्री परत आलाच नाही. 1 तास 2 तास 3 तास सगळे जेवले खाल्ले आईचं जेवण झालं सगळी भांडी भिंडी काय पुढची कल्पना आपल्याला करवते का मला सांग पुढची कल्पनाच आपल्याला करवत नाही असं होणारच नाही असं वाटतं. हे साधं आपल्या घरामध्ये वाटतं सकाळी उठले सगळं निवांत वगैरे आणि तो मुलगा तिथं कुठेतरी त्याला लागलं पडून आहे आणि सकाळी त्याला अगदी प्राणकाठाचे आले आणि कुठेतरी पडलाय त्याला लागलं त्या बाहेर गेला होता तेव्हा असं झाल्याचं चित्र आपल्याला डोळ्यासमोर तरी असतं येईल का डोळ्यासमोर. हे आपल्या बाबतीत साध्या आईच्या बाबतीत हे आहे तर भगवंताच्या बाबतीत काय असेल असा क्षणभर आपण विचार करा की जो भगवंताला सांगून त्याच्या मनाची भूमिका ठरवतो जो भगवंताला सांगून त्याची कृती करतोय त्याची जबाबदारी त्याच्यावर किती येईल. साध्या आईवर एवढी जबाबदारी येते आणि असं काही घडूच शकत नाही. आई विसरली ही सुद्धा शक्यता नाही. आई त्यावेळेला तासभर विसरेल 2 तास विसरेल पण मग तिला त्या जेवायच्या वेळेला तरी आठवण येईल की नाही की अरे हा कुठे गेला हा मगाशी 2 तासात याचा ओढून गेला. एवढं त्या आईला जिथं वाटेल की सामान्य आपल्यासाठी ह्या सगळ्या योजनेतली अशा तऱ्हेची आई आहे साधी तर तिला ते नाही चालत किंवा तिचं त्याच्यावर ती सुद्धा त्याला वाया जाऊ देत नाही तर जो भगवंताला सांगून तो त्याला तो वाया जाऊ देत नाही. म्हणून नाम घेता वाया कोण गेला असं विचार
त्यांनी प्रश्न केलेला आहे, असा एकच प्रश्न यायचा म्हणजे बाकी सगळी स्टेटमेंट्स आहेत त्यांची, कारण त्यांचा अनुभव आहे. विश्वनाथ महाराज सांगतात त्यावेळेला त्यांचा अनुभव असतो. आपण ह्याच्यातलं बघा की हरी करी सुखी त्यांना खात्री आहे म्हणून ते सांगतात ठणकावून, आणि शेवटी म्हणतात ठणकावून शेवटीच सांगितलंय म्हणे विश्वनाथ हरी हरी बोला, स्वच्छ सांगितलेलं हरी हरी बोला. म्हणजे बघा महाराज जेव्हा जसं म्हणले तिला नाम घेतल्याशिवाय राहू नका, शेवटी म्हणले त्या आपलं तो अभंग आपण म्हणतो ना, ते अभंग आहेत शेवटचे अभंग आहेत त्याच्यामध्ये बघा, त्यात शेवटी म्हणले आता ते बाकीचं सगळं राहू द्या आहे की नाही, आहे ना तसं अभंगात शेवटचे वळी आहेत तसं. हा नाही ते नाही, त्याच्या आधी आपण महाराजांचा आपण नाम हा की आता नामाशिवाय राहू नका असं सांगितलं का. तर आता शेवटी त्यांनी जरा थोडस ते विनवडीच सांगितलं. विश्वनाथ महाराज जरा प्रकरण वेगळं आहे, तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं आता हरी हरी बोला, हरी हरी बोला, हरी कृपेत चाला, आणि मग तुम्हाला खरी भक्ती काय आहे ते कळेल. हरी कृपेत चालला तर खरी भक्ती कळेल. आपल्या काय फरक नाही त्याच्यावर आपण मिळेल नाही, पण आपल्यासमोर काहीतरी नामासंबंधी दुसरे चार बाजू असाव्यात म्हणून हा ठेवला. हरी कृपेत चालणं म्हणजे काय आणि नुसतं चालणं म्हणजे काय यातला फरक लक्षात आला तर हरी कृपेत चालल्यावर भक्ती काय हे कळतं. हे कसं तेव्हा की आपण चालतोच आहोत, आपण आयुष्यात आपला प्रवास सुरूच आहे, पण भगवंताच्या कृपेने प्रवास करणं वेगळं आणि स्वतःच्या आखलेने प्रवास करणं. भगवंताच्या कृपेने प्रवास करणं. रमणांच्याकडे ते भेटायला गेले ते कोहेन मागे मी आपल्याला करायचं कोहेन साहेबांचा संदर्भ दिला असेल. कोहेनला 3 वर्ष रमणांची ओढ लागली आणि केव्हा एकदा त्याला काय त्यांना जस्ट त्यांना ते हे झालं अक्षरशः त्यांनी त्या आठवणीमध्ये दिलंय ते की हरिकृपेत चाला. त्या हरिकृपेमध्ये मध्ये आमचेच सगळे डोकं चालतं मध्ये मध्ये, त्याला काही इलाज नाही. हरिकृपा कशी आहे ती काय 2 मिनिटाची 1 मिनिटाची नाही. आभाळ जसं कुठे गेला तरी आहे तशी हरिकृपा आहे. खड्ड्यात पडा, तळ्यात पडा, नाहीतर विहिरीवरच्या काठावर उभे असा, नाहीतर प्रसादात असा, कुठल्या एखाद्या मोठ्या राजवाड्यात असा, या सगळ्याच्या वर परत आकाश. तशी भगवंताची कृपा सगळीकडे काम करत असते. आपल्याला तिची जाणीव होणं आणि त्या जाणीवेमध्ये आपला प्रवास करणं म्हणजे हरिकृपेचा. बघा आपल्याला पटतंय का? बघा तुम्ही म्हणाल मी माझ्या मालात बसतोय, मला आकाश दिसत सुद्धा नाही, पण त्या मालाच्या डोक्यावर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी तळ्यात बुडलो, वर पाणी सगळं नाकातोंडात गेलेलं आहे, पण त्याच्यावर आकाश आहे एवढं लक्षात अंधार नाही किती येऊन ते तसं आहे की ह्या सगळ्याच्या डोक्यावर किती आहे ज्याला जाणीव आहे तो हरिकृपेनं चालतोय असं सांगतो. याच्या सगळ्याच्या वर आहे. पण शेवटी माझ्या थकलेने मी ते राजप्रसादात बुडलोय, पण मला ही सुतराम खात्री देता येणार नाही की ते डोक्यात पडणार नाही, हे भूकंप होणार नाही त्याची खात्री मला देता येत नाही. त्याच्यावरच आभाळाची खात्री आहे, त्या राजवाड्याची खात्री नाही, तुमच्या झोपडीची खात्री नाही, आणि पाण्यात बुडलेली तुम्ही म्हणाल असंही नाही. कारण ह्या सगळ्याच्या वर भगवंताचं आभाळ, त्याच्या छत्र आभाळावर सर्व असं आहे. ती सगळीकडे धरलेलं आहे. फक्त काहीच लोक आभाळ वर आहे याची जाणीव ठेवून जगतात. लोक त्यांना कल्पना नसते की वर आभाळ आहे म्हणून कळाले कोण करी तसे राखणं असं. कधीतरी काय कळतं की अरे हे कोण सांभाळलं मला, मी बुडत होतो त्यावेळेला मला हात देणारा कोण होता. मला कोणी सगळ्याची आठवण करते ती सांगायचीच आहे, पण कोण होता वर हे क्वचित कळतं. ह्या सगळ्याच्या वर जो आहे तो तिथे बसले. जरा थोडस आपण त्याचं भान ठेवून राहिलो तर फार बरं आहे. हरिकृपे चाला म्हणजे भक्तीचं काय स्वरूप आहे ते कळेल. की काय कळेल त्याच्यावर मग यांची आठवण झाली की कोहेन साहेबांची गंमत सांगायची म्हणजे ते पहिल्यांदा रमण महर्षीने भेटायला अस्वस्थता आलेली होती चित्ताला की ह्या एकदा महात्म्याला आपण भेटावं. ते फोटो वगैरे पाहिलेले आणि त्यांचं दर्शनच पसंत असायचं. आपल्याला माहिती आहे रमणांचे फोटोकडे नुसतं बघून तरी मनुष्य त्याला शांत होईल असं त्यांचं ते आविर्भाव आहे. ते काही तुम्हाला सांगायला येत बोलायला येत काही करत नाही, पण तरी सुद्धा नुसतं पाहिलं तरी माणसाच्या चित्ताला कुठेतरी हळूहळू हालचाल सुरू होते आणि तो शांत होतो. असं साधारण डोळ्याची त्यांची ती दर्शनही आपल्याला कल्पना असेल त्याविषयी बोलणं झाले. तर हे कोहेन साहेब जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले ते रेल्वे स्टेशन होतं, तिरुवन्नमलाईच्या रेल्वे स्टेशन उतरले. 2.5 दिवस प्रवास झाले. त्यामुळे इतके हैराण झालेले होते की ते सगळ्या रखरखाटामध्ये त्या उतरल्याबरोबर केव्हा एकदा तो आश्रम गाठतो म्हणून ते त्यांची घोडागाडी केली आणि त्या गेले आश्रमात 2.5 किलोमीटर अंतरावरचे आश्रम. ते अगदी हैराण होऊन गेले. त्याची बॅग मोठी एक बरोबर आणि ही 36 सालाची गोष्ट आहे. आज आता उद्या त्या गोष्टी 70 वर्ष होतील. तर ते त्या आश्रमात गेल्यानंतर ते एकदा तिथं टाकलं, ते दारात टाकल्या म्हणजे ती बॅग त्यांच्या हातात एकदा आपटली. तिथे फार मोठं ओरडाळ होतं, बॅग होती मोठी, तिथे जड झालं त्यांचे आणि तिथे एकदा टाकलं. तर टाकल्या आता म्हटले जा
विसावा घ्यावा पहिल्यांदा, हात पाय थोडं कोण काय मनुष्य साधारण विचार करायला तुम्हाला माहितीच आहे. तर ते साधारणपणे म्हणले आता जरा थोडंसं जरा विश्रांती घ्यावी, थोडे हातपाय धुवून घ्या, जरा फ्रेश हो आणि मग जाऊया रमणांच्याकडे. तेवढ्यात ते रमणांचा माणूस आला. अरे मिस्टर कोहेन, चला 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 त्या बॅग सुद्धा त्याला हात पाय सुद्धा धुवलेले. काय हरिकृपे चालण्याची मला गप्पा सांगेल, चला चला चला. आणि ते गेले घेऊन तिथं, कारण म्हणजे ते त्यांची जेवणाची वेळ संपत आली तोपर्यंत. तिथली प्रसादाला रमण बसले होते स्वतः. आणि तिथे अशी पद्धत आहे रमणामध्ये, रमण असताना होती की जो कोणी नवीन मनुष्य येईल त्याला रमणांच्या शेजारी जेवायला बसतो. कोण आहे काय समजून, जो कोणी नवीन आहे त्याच्या शेजारी त्याला बसवायचं, अशी त्यांच्या काळातली पद्धत समोर बसवायची. तर ते एक अत्यंत जवळचं दर्शन त्याला पहिल्या ह्याच्यात देण्याची एक त्या काळात तिथली पद्धत होती. त्यामुळे यांनी त्यांना पळापळा करून ती बॅग तिथे टाकली. ते म्हणजे ही तुमची खोली हे हवे तुम्ही जावा तिथे, कारण तुम्हाला ते बोलत होते. गेले तिथे, गेल्याबरोबर बस पाण्याची वेळ तोपर्यंत रमणांचं जेवण संपलं. काय असतं की ह्या महात्म्याला सगळी कल्पना असते. त्यांचं सगळं जेवण झालं होतं, म्हणजे अगदी शेवटचा घ्यायचं होतं ना, हा रस आला, आता ह्याच्या पुढे ह्याला वाढणार, मग तो शांत होणार. त्यांच्याकडे बघितलं त्याला काय वाटलं कोण ते जेवणाचं विसरलंच क्षण बरोबर बघतच राहिले त्यांच्याकडे. आणि रमणांची पद्धत अशी होती की नुसतीच पाहते करायला, काही बोलत नसेल, नुसते पाहिले. तर ते त्यांना जो काही शेणवटा वगैरे होतं की नाही, सगळी असं त्या खेळी खाली आली सगळी. हा एक अनुभव त्यांना पहिल्याच भेटीला आला, एकदम ते खाली आलं. आणि समोर पान वाढलं. आता हे जेवायला लागणार तोपर्यंत रमण उठायची वेळ झाली. तर रमणांनी काहीतरी ते आपलं जसं विड्याचं पान असतं ना, तसं काहीतरी सकाळचं पान मागून बरं का. तर यांना ह्या सुसंगतीचा लाभ मिळाला. यांचं जेवण होईपर्यंत उगाच पानसगळत आहे, ते काय त्यांना कारण नव्हतं. नंतर लक्षात आलं यांची ते काय हरिकृपे चला मग कळे भक्ती असं आहे. तर ते भक्तीमध्ये भगवंताचं आपल्याशी नातं काय असतं याचा मुद्दा फार होत. त्यावेळेला त्यांना कळलं नाही. हा रमणांनी वेळ काढला आपल्यासाठी. गुरुची काय पद्धत असते ती कळावं. भक्ती मार्गामध्ये हा गुरुचा आपलाच संबंध आहे, सगळा भगवंताचा आपलाच संबंध आहे. तर भगवंत काही वेळेला तुमच्यासाठी थांबतो थोडा वेळ. तो का थांबतो ते नंतर कळतं. त्याला आधीच जायचं असतं खरं म्हणजे, पण तो थांबलेला असतो, कोणासाठी तरी थांबलेला असतो. ते त्याचं काम असतं, त्याला कळतं नंतर अरे हा आपल्यासाठी थांबला असं असतं ते. तर तसं ह्यांना ते थोड्या वेळा झाल्याबरोबर रमण उठले. ते ह्याला बाहेर जातात फिरायला दुपारी. ते झाले की ते फिरून यायचे राऊंड मारून. ते राऊंड मारायला गेल्याबरोबर ह्याला ती इतकी शांतता आली होती त्या क्षणी. त्या हॉलमधून बाहेर पडले आणि त्या खोलीत ती बॅग टाकलेली तिथे गेले. आणि त्या माणसाने विचारलं तुमच्याकडे त्यांना ऑफर करायला काही फळं वगैरे असतील तर ते द्या म्हणजे. फळं म्हणल्याबरोबर तिच्या बॅगेट आहेत म्हणजे. बॅगेची किल्ली कुठे आहे? बॅगेची किल्लीच नाही यांच्याकडे तिच्यात. त्यामुळे म्हणले बॅगेची किल्ली आता आला प्रश्न, बॅगेची किल्लीच नाही आपल्याकडे. आणि आता चित्ताला आली जी काही स्वच्छता होती ती गेली सगळी लगेच. आणि शिरोटा बाहेर आल्याबरोबर परत वाटायला लागलं की आपल्याला आता परत हातपाय धुतले पाहिजे, सगळे केले पाहिजे. आणि ती बॅगेतली फळं ती बॅगेतच राहिली. आता किल्लीचं काय करावं. मग थोडा वेळ खटापट केली. तर त्यांचा असा विचार होता की आता तुम्ही तोडूया, आठवेनं काही. पण लाभ शुद्धक आहे, पण लक्षात ठेवण्यासारखी आहे की काही आठवणा आपण त्या किल्लीचं काय केलं. सगळं चाचपून झालं, तिथे काही कुठे नाही, कुठे ठेवून काही आठवणा. आणि नंतर एक 5 मिनिटं गेली. आता काय करता येईल आपल्याला, आपण वाट बघू. 5 मिनिटं काही सुचेना. शेवटी म्हणले की आता एखादा दगड बिगड घ्यायचा, कुलूप फोडायचं. या विचाराने ते काय फोडायला मिळते का म्हणून बघायला गेले. तेवढ्यात तो परत माणूस आला. चाला नेले, त्यावरून आठवण झाली. चला 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 पडले. रमण दर्शन हॉल मध्ये येत आहेत, ताबडतोब चाल. त्यामुळे पुन्हा बॅग फोडायची राहिली ती. आधीचं शेवट्याचं तसंच राहिलं प्रकरण, फ्रेश होण्याचं प्रकरण तसंच राहिलं, आणि हे बॅग फोडायचं प्रकरण तसंच राहिलं. आणि तिथे गेले. आता त्यांना ओढ अशी लागलेली, ते रमणाने एकदा बघितलं पुन्हा इथेही करमे ना. बॅग फोडून काय शेवटी कपडे बदलणार, हातपाय धुणार हेच करणार ना. त्यापेक्षा रमण दर्शन हॉलमध्ये आलेले, आपण पळावं म्हणून दर्शन हॉलमध्ये म्हणून लगेच तिकडे गेले. काय होतं, हरिकृपेनंच चालावं म्हणजे बरं असतं खरं सगळं. अशा वेळेला काही करून ते मला हे झाल्याशिवाय मी तिकडे जाणार नाही म्हणून बसलेच नाही, आता मोकळे असते. तिकडे गेले. त्यानंतर रमणांचं जे दर्शन झालं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठं परिवर्तन झालं. आणि त्यांनी असं लिहिलंय की त्या वेळेला माझ्याकडे रमण नुसते पाहत होते, आणि त्या दर्शनाने माझ्या ठिकाणी जे परिवर्तन झालं, त्यानंतर पुढे तो मनुष्य रमण जाईपर्यंत त्यांनी पुढे ते नोकरीचं सगळं उरकून आले तिकडे जाऊन. हे सगळं झाल्यावर थोडे दिवस राहिले, जाऊन आले. आणि तिथून ही माझे इन्व्हेट म्हणजे आश्रम, तिथपासून पुढे झोपडी बांधून त्या आश्रमातच 36 सालापासून 50 साली रमण जाईपर्यंत 24 वर्ष त्यांच्या आश्रमात. आणि त्यांनी त्यांच्या आठवणी घेऊन ठेवल्या. इतकं त्या माणसात परिवर्तन व्हावं आणि त्याच्या चित्ताला शांतता यावी अशा पद्धतीनं त्यांना ढकलत तिथे आणलं. रमणांच्या समोर त्या दर्शन हॉलमध्ये बसले. त्या दर्शनाच्या आनंदामध्ये सगळा विषय विसरून गेला. ते किल्लेही नाही, ते काय नाही, ते शिरणावटाही नाही, काय नाही. अरे गोपी चला.
तर पहिल्यांदा आपण चालत नाही म्हणून बोलवून नेतात आणि मग मात्र तुम्ही येताय का वाट बघतात, अशी भगवंताची पद्धत आहे, आपल्याला सांगून ठेवतो. तर ते तिथे गेले, ते बसले, ते खिडकी होती अशी, खिडकीच्या इथे बसले आणि समोर रमण ते ह्याच्यावर ते काय शांतपणे त्यांचा कार्यक्रम सुरू आणि ह्यांच्याकडे मधनं टकलवून बघायचे. आणि थोडा वेळ गेला, एक तासभर त्यांची दर्शनाची वेळ, अर्धा पाऊण तास गेला दर्शनाचा आणि यांना ते त्या परिवर्तनामध्ये सगळं विसरून गेले. बस आनंदाची कल्पना आली, खरा आनंद काय असतो ही थोडीशी झलक तिथे मिळाली आणि तिथूनच त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झालं. आणि ते त्या ठिकाणी बसले, समोर रमण बसले, त्यांना उठण्याचं भान नाही, ते बाकीच्या गोष्टींचं भान नाही. त्यांच्या मागे खिडकी होती, त्या खिडकीतनं एका माणसाने किल्ल्या त्यांच्या मांडीवर टाकल्या. तो मनुष्य मध्ये रमणांच्याकडे येऊन गेला होता. हे त्यांना नंतर ऑब्झर्व झालं की ज्या माणसाने मला इथे आणलं, ज्यांनी मला परत चला केलं, ज्या माणसाने मला दर्शन हॉलमध्ये आणून बसवलं आणि ज्या माणसाने किल्ल्या टाकल्या, तो मनुष्य तोच होता. तो मध्ये फक्त रमणांच्याकडे येऊन गेला होता आणि त्यावेळेला तीच असं काहीतरी त्यांचा बोलण्याचा शब्द त्यांना, हे सगळं नंतर लिंक लागली, तोपर्यंत काही लागली नाही. ते तो किल्ल्या बघितल्यावर तरी रमणांच्याकडे बघितलं, रमण फक्त हसले त्यांच्या. काय आहे की आपलं आणि भगवंताचं नातं म्हणजे भक्तीचा प्राण. खरं सांगायचं तो कळला तर भक्ती कळली. विभक्त नव्हे तो भक्त नाही, मागे बसलेच आहे त्यांची आठ. तर आपल्यात आणि भगवंतात आपल्याला अंतर आहे, त्याचा माझा काही संबंध नाही असं वाटतं. इथपासून ते त्याच्याशिवाय मला कोण नाही असं वाटतं, इथपर्यंतचा प्रवास म्हणजे. तर ते त्यांनी सांगितलं विभक्त नव्हे तो भक्त समाधानी. त्या प्रवासात आपण बसलोय. तर ते काय आहे, तर हा आपला संबंध काय आहे हा कळल्यानंतर हे सगळं होतं. पण तोपर्यंत ते जे असं काहीतरी देतात तिथे आपण सावध असून ते घेतलं तर फार बरं. नसेल सावध तर ढकलून नेतात पहिल्यांदा, चला. तर आपण पुढे चलताना त्यांनी चला म्हणले, त्याच्या पुढे आपण चालावं हे चांगलं नाही. हरिकृपेत चालावं, नुसतं चालू नाही चालणार, आम्ही आयुष्यात आहोतच. पण थोडस भगवंताच्या कृपेनुसार चालावं. म्हणजे काय करावं, आकाशवर आहे याची जाणीव ठेवून खाली जर मनुष्य चालत राहिला तर तो बिल्डिंग मध्ये राहील, मंदिरात, घरी मंदिरी, झाडाखाली, झोपडीत वा महाली सोडून कुठेही असला तरी ह्याची जाणीव ठेवून जर जगला तर भगवंताशी त्याचं नातं तुटणार, भगवंताशी संबंध तसाच राहील, नव्हे दृढ होईल. कारण प्रत्येक घटनेमध्ये भगवंताचा हात असतोच. ते तुमचं आजारपण आहे, तुम्ही बरं होणं आहे, तुमचं अपयश येणं आहे, तुम्हाला यश मिळणं आहे, तर काय याच्याशी कर्तव्यच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा काहीतरी हात असतो. तो जर आकलन होत गेला तर भगवंताची जवळीक वाढत जाते. मग अशा वेळेला आपल्याला जे अपयश येतं, आपल्याला जे मनाप्रमाणे घडत नाही, आपल्या मनाप्रमाणे जे घडतं ते सुद्धा, ते सगळं त्याच्या मागे त्यांची योजनाच आम्ही करत असते आणि ते आपल्याकडे त्यांचं लक्ष आहे. फक्त आता आमचंच लक्ष तिकडे जावं आणि तेच दृढ व्हावं हा त्याचा फायदा. म्हणून त्यांचं म्हणणं हरिकृपे चाला. मग आता हरिकृपे चालायचं म्हणजे काय, थोडंसं ते बघून पुढे जाऊ. हरिकृपे चालणं म्हणजे काय, मला चालावं तर मलाच लागेल. सुट्टी बुद्धी मला दिलेलीच आहे की कुठे जायचं, काय जायचं, बरोबर चूक सगळं ठरवावं. पण ते ठरवताना पुढे जाताना हे लक्षात ठेवा की आता इथे भगवंताचा रोल सुरू झाले. मी ठरवलं जायचं गावाला, आता जर गाडी मिळाली नाही तर भगवंत काम करतो हे लक्षात ठेवा. मला जायचं नसताना जर जावं लागलं एखाद्या ठिकाणी तर भगवंत लक्षात ठेवा की भगवंताला तिथे जायचं आहे. आपल्याला जायचं नसलं तरी त्यात मला न्यायचं आहे हा त्याचा अर्थ. मला न्यायचं आहे म्हणजे निदान ज्या वेळेला ती कृतीचं तुमचं काम संपतं आणि जिथे फळाचा प्रांत सुरू होतो तिथे तुम्ही निदान हरिकृपेची आठवण ठेवली तर हरिकृपे चालल्यासारख्या. हरिकृपे चाला म्हणून काय आता देवासमोर जाऊन उभं राहायचं, आता आम्ही काय करू नाही. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, फक्त भगवंताला सांगून करा, बरोबर घेऊन करा आणि मग जागा चालायला. हरिकृपे चालतं हा म्हणजे मग ते मनाप्रमाणे होईल, बरोबर होईल, अर्ध होईल, पूर्ण होईल, काय व्हायचं ते होईल. पण भगवंत बरोबर राहील तेवढं नक्की. आणि भगवंत बरोबर आला तर सगळं बरोबर आलं. यश येऊन काय कुठं माणसाला सुखाचं होतं असं आहे. बरोबर म्हणले हरी करी सुखी, ते डिसेप्टिव्ह आहे. काय असते मधाचं बोट लावतात तसं संतांनी लावलेलं आहे. हरी करी सुखी नाम घेता, हे का आता पुढचं सगळं ऐकून घ्यावं म्हणून सांगितलं. हरी करी दुःखी नाम घेता असं सांगितलं. समजा पुढचं आपण ऐकायला पण थांबेल हेच होणार असेल तर कशाला ऐकू. हरी करी सुखी नाम घेता असं त्यांनी खात्री करून दिलेली. फक्त त्याची सुख हरी करणार आहे सुखी तुम्हाला, आज मी होणार आहे फरक आहे. भगवंत तुम्हाला सुखी करू इच्छितो त्यावेळेला तुम्हाला तो अपयश देऊ इच्छितो हे मला वाटतं. लक्षात आला असेल फरक. मी सुखी होऊ इच्छितो त्यावेळेला मी यश मिळवू इच्छितो, जास्त मार्ग मिळवू इच्छितो, मी आमच्या साईडला जाऊ इच्छितो की नाही, मी लग्न करू इच्छितो, मी नाही करू इच्छितो. काय जे तुम्ही इच्छिता ना ते तुम्ही सुखी होण्याचे मार्ग आहे स्वतःचे. हरी करी तुम्ही नाम घेतलं
तुम्ही करू शकाल असं नव्हे, भगवंत करीत राहील तुमच्या सुखाचं. कारण त्याला तुम्हाला चिखलात बाहेर काढायचे असं आहे त्याचं म्हणणं. तो तुम्हाला चिखलात राहू देऊ इच्छित नाही. तो ह्या ज्या सुख दुःखाच्या म्हणजे इथे सुख शब्द जो वापरलेला आहे तो आपल्याला कळण्यासाठी वापरलेला आहे. त्यांना आनंदी म्हणायचं आहे, त्यांना आनंदीच म्हणायचं आहे. घरी तुम्हाला जर नाम घेतो तर आनंदामध्ये ठेवील असं त्यांना सांगायचं. आपल्याला सुखाची कल्पना आहे, आनंदाची कल्पना नाही, म्हणून सुखी म्हणून सांगावं लागतं. सुखी म्हणलं तर मनुष्य आहे हो हो होईल म्हणजे माझं घर होणार, मला नोकरी लागणार असं जरा वाटतं. ते जरा वाटल्याने नाम घेईल आणि मग त्याच्या लक्षात येईल की घर नाही झालं तरी चालतं आपल्याला. हे जे सगळं पुढचं असतं ना ते नंतर वाटतं, पण ते वाटायला तितकं नाम घ्यावं लागतं. ही अडचण आहे त्याच्यातली. म्हणून ते हरी बोला ते विश्वनाथ म्हणे विश्वनाथ हरी हरी बोला. कारण तुमची कृती आणि तुमची धारणा दोन्ही बरोबर दुरुस्त करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. आज माझी धारणा चुकीची असेल तर भगवंत बरोबर करून देईल, म्हणजे नाम बरोबर करून देईल. असं आहे. नामाने काय होणार? गुंज एवढं महाराजांनी मागे सांगितलं बघा, गुंज सोनं घ्यायचं असलं तर काही 1 किलो 2 किलो वजन टाकत नाही, गुंजेच मोजत असत. तुम्हाला आठवत असेल महाराजांच्या काळातला आहे म्हणून उपवासाची ती गुंजेनी मोजतात. सोनं गुंजचं व्हॅल्यू काय? तर म्हणजे एवढीशी गोष्ट ती तुम्हाला पडली हातात मिळत नाही. पूर्वी ज्यांनी गुंजा बघितले असतील त्यांना माहिती असेल. गुंजेनी सोनं म्हणजे मिळतं सोनं पण द्यायला लागते किंवा मोजायला लागते गुंजच. त्यामुळे वाटतं नाम साधं आपल्याला, पण ते सोनं तोलतं एवढं लक्षात ठेवा. दगड नाही सोनं तोलायला, गुंजच लागते आणि ती तेवढं काम करू शकते बरोबर. कारण इतकं ते सूक्ष्म आहे की त्याला काहीतरी सूक्ष्मच लागतं तोलायला. उद्या तुम्हाला लाकडाच्या वखारीत गेला तोलायचं असेल तर इकडे लावायला लागेल. ते माहिती आहे 50 किलो 20 किलो, कारण त्या तिकडे लाकडे ठेवली नाही तर कोळशीत ठेवली म्हणून ठीक आहे. तसलं काय घ्यायचं असलं तर मोठी मोठी कर्म करायला काय हरकत नाही ना. मी छोटं कर्म वाटतं ना म्हणून म्हणून सांगतोय. ते फारच लहानसं वाटतं, यात काय करायचंय असं वाटतं. म्हणून हे सगळं गुंजेचं उदाहरण आहे की ती वस्तू फार मौल्यवान आहे. ते सोनं सूक्ष्म आहे, ते फार शुद्ध आहे, ते दुष्प्राप्य आहे, म्हणून ते तोडायला गुंजेसारखं लहान. ते तितकंच सूक्ष्म आहे, तितकंच लहान आहे, ते तितकंच सोनं तोडू शकतो, म्हणून ते सोनं तोडण्यासाठी वापरतो. म्हणून महाराज म्हणजे तसं ते लहान समजू. असली जी लहानशी गोष्ट आहे तीच सोन्यासारखी गोष्ट करू शकतो. कारण किलोवर सोनं टाकलं तर मोजणार येणार नाही असं नाही. एखादं लॉजिकली असं म्हणेल उद्या मी किलोचं हे ठेवलं, एखादा तो काळेची वजनं ठेवतात तसं जर किलो काय सोनं तोडलं जाणार नाही. आपण काय करणार आहे सांगा. तसं घ्यायची आपली कुवत आहे का सांगा. हा प्रश्न आहे त्याच्यात, दुसरं काही नाही. आपल्याला ते ह्याच्यासारखं वखारीसारखं काय 50 किलो आहे का विचार काही, म्हणजे असेल कोणाचा तर करावा. पण समजा ते लोक कोण माहिती का, ते जगाचा उद्धार करणारे लोक आहेत. ते नामाच्या राशी ओढतात, त्यांची गोष्टी वेगळी. आणि उद्धार करण्यासाठी जन्माला येते, त्याला ओतूनच मगच जन्माला आलेलं झालेलं आहे त्यांचं. असं नाहीये. आपल्याला ते गुंजभर सोनं घ्यायचं झालं तर तेवढं गुंजभर तेवढंच आपल्याला योग्य आहे. म्हणून आपण या मापानेच जावं. ते लहान असलं तरी सुद्धा ते आपलं काम करणारं हे लक्षात ठेवावं. म्हणून त्यांचं म्हणणं काय की हे वाटतं पण म्हणत राहा ते होणार. तुमच्या कर्माच्या मागे म्हणा, तुमच्या त्या भूमिकेच्या मागे म्हणा, बरोबर काम होईल. आणि त्यांनी दाखला म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की साक्षात करलेले जो मनुष्य साक्षात म्हणतो, अक्ष म्हणजे डोळा, त्यामुळे साक्षात म्हणजे त्याच्या डोळ्यात येतात ते घडलेलं असलं पाहिजे तर त्यांनी साक्षात म्हणू शकतो. आपण नाही कोण होतो मी बघितलंय, आपण काय करतो मी बघितलंय. ते मी बघितलेलं फार महत्व असतं, कारण का तो माझ्या डोळ्याने बघितलं. ती सगळ्यात महत्वाचं प्रमाण ते आहे. प्रत्यक्ष प्रमाण सगळ्यात महत्वाचं. बाकीचा सांगोवंगी काय करायचं आपल्याला, ते कोणतरी अजानला आगास सगळी यादी असते ती असतील म्हणते मला माहित नाही. पण यांचं म्हणणं साक्षात झालेलं आहे. साक्षात झालेलं त्यांचे गुरु समोर होते, ते स्वतः समोर आहे. जे नामाने तरले ते माझ्या समोर आहेत त्यांच्या कुठेतरी. म्हणून त्यांचं म्हणणं हरीच्या नामाने तरले साक्षात आणि भक्तीमुळे समर्थ झालेले लोक. आता बघा तुम्ही खरं म्हणजे भक्ती म्हणजे काय आहे खरं सांगायचं, संबंध जोडणं तर आहे, पण यांच्यासारखं आहे, समर्थांसारखं आहे. दास होणे भक्ती खरी म्हणजे दास होणे. आणि मग दास खरा झाला तर मग समर्थ होणार. वास्तविक हा विरोधाभास नाही का, समर्थ रामदास दास दास आणि समर्थ कसे काय, तर ते खरे दास आहेत म्हणून समर्थ आहे असं आहे. तर खरं दास पण ज्याला जमेल तो समर्थच होतो. म्हणूनच त्याने जे कार्य केलं त्यातलं 1% सुद्धा कार्य आपल्याला जमत. कर्माचे डोंगर उभे केलेले आहेत. विवेकानंदांनी कर्माचे डोंगर उभे केले 30व्या वर्षी 32व्या वर्षी.
जे आपल्याला पेरणं नाही, आकलन होणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही व्हॉल्यूमच्या व्हॉल्यूम वाचले असेल त्यांचे, तर खंडच्या खंड की ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कर्माचा आढावा घेणं सुद्धा शक्य नाही अशी परिस्थिती आहे. ते कशाने झालेलं आहे? ते त्या रामकृष्णांचे दास, अस्तित्व इतके दास झाले म्हणून ते समर्थ आहे. जगामध्ये म्हणतो समर्थ कोणाला म्हणतो? की ज्याने करायचं ठरवतं तरी तो समर्थ. तिथे काय समर्थपणात आहे? असमर्थ गुण. आपण नाही का आपल्याला असमर्थतेचा अनुभव येईल, आपल्याला करायचं ठरवतो होत नाही ते आपल्याला अनुभव आहेच. मग ते समर्थपण काय असेल ते लक्षात येईल आपल्याला. ते का तसं तर हे आहे. म्हणजे भक्ती म्हणजे काय झालं? भक्ती म्हणजे दासपण झालं. ही सगळ्या गंमत आहे. भक्ती म्हणजे दासपण आहे, पण त्यांचं म्हणणं भक्तीने समर्थ झाले बरोबर आहे. त्यांनी खरी भक्ती केल्यामुळे म्हणजे खरे दास झाल्यामुळे ते समर्थ झालेले. हे होईल कारण तरले साक्षात की खरेच तरलेले आहेत. म्हणून ह्या सगळ्याचा आता संस्कृत अर्थ पाहायला पाहिजे. हरी करी सुखी म्हणून घेता. म्हणजे आपली जर सुखाची काही कल्पना असेल तर भगवंताने आपल्याला सुखी करावं ही सर्वात उत्तम कल्पना आहे एवढं लक्षात. एवढं दुःख म्हणायचंय काय, आपली पण सुखाच्या कल्पना आहेत ना अनेक, की असं केल्यावर सुखी होईल, तसं केल्यावर सुखी होईल, तसं केल्यावर सुखी होईल. काय करायचं ते करा. पण भगवंता मला असं वाटतं काय आपला रामराय असेल, काय असेल, आपले स्वामी असतील, काय ते त्यांना म्हण की महाराज किंवा स्वामी मला असं वाटतं की हे केल्यावर मी सुखी होईल, त्यामुळे मी करायला घेतलेलं आहे. काय जे असेल आपलं ते ह्या मुलाला ह्या लेखन काय करायचं, काय तुम्हाला जे काय ठरवलं ते करायचं. जे काय ठरवलं आहे ते मला सुखाचं होईल म्हणून मी करायला निघालेलो आहे. तर आपण मला जे खरं सुखाचं असेल ते काय भक्ताचं काम, कौशल्याचं काम, थोडं भगवंताच्या जवळ सुद्धा थोडं टुकडं लावलं पाहिजे. तो मला हवं म्हणून नये, मला हवंच वाटतंय तेव्हा आता जरा ते माझ्या बरोबर कल्याणात असलं तर का असं शेवटी म्हणायला विसरू नये. ते म्हणणं म्हणजे बरोबर असलं. नित्य म्हणजे जोड नाही. नित्य म्हणजे हरी करी सुखी. भगवंत आपल्याला सुखी करतोय. आपण आपल्या कल्पनेने सुखी होण्याच्या काही मर्यादा करू नये किंवा त्यात काय राहू नये. हे अधिक बरोबर आहे सगळं. आणि ते जे करतात ते बरोबर असतं. आता परत आठवण झाली म्हणून सांगतो. तुमचं उदाहरण आहे पण तुमची दुर्मिळ याच्यामध्ये आहे. मला ते आठवलं. एक राजा होता, त्याला राजा राज्यांते नरकहा असं एक वाक्य आहे, आपल्याला माहिती असेल. सर्वसाधारणपणे राजाचा किंवा राज्याचा शेवट हा शेवटी अत्यंत दुःखी येतच होतो असं म्हणतात. घरातल्या राजांचा शेवट सुद्धा तोच होतो, तो राजे म्हणून राहिले. घरात जर तुम्ही राजे म्हणून राहिला तर शेवटी दुःखात राहायची बाई असं एक सिद्धांत आहे. राजा म्हणून राहायला गेला तर होईल. वास्तविक राजा म्हणून राहण्याची कोणाची खरं कुवतच नसते. ते तुम्ही ओळखून राहिलं तर तो आणि दुःखी होणार. म्हातारपणी धोतर ओलं धोतर पडतं तसं राहावं असं महाराजांनी म्हटलं. तसं राहता येईल. ओल्या धोतरासारखं राहावं. ओलं धोतर टाकलं जशी घडी पडली तशी वाळेल. उद्या सकाळी गेला तुमची तर एखादी घडी त्याच्यात अशीच राहिली असली की ती तशीच वाळून राहील सकाळी बघितल्यावर सुद्धा. काही फरक नाही. तसं घरात राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. जाता जाता आपलं आठवण करू. तर ते करतात त्यावेळेला ते सुखी करत असतात. एवढं लक्षात ठेवा. तरी काय आपल्याला ओढत नाही, ते आपल्याला बरोबर सुखी करतात. तर हा एक जाता जाता मुद्दा. दुसरा महाराजांचं म्हणणं त्यांनी असं त्या राजाचं उदाहरण दिलं होतं. तर राजाला काय राज्यात नाही का शांती नाही, राज्य आहे पण सुखी नाही, समाधान नाही, शांतता नाही. म्हणून तो साधूकडे गेला आणि त्यांनी त्याला विचारलं की बाबा मला तेवढं, मला खरोखर शांती हवी आहे. ते म्हणजे साधू म्हणून तुला खरीच हवी आहे का? हो. तुला स्वतःला हवी आहे का? हो. म्हणले सांगतो ते कर, खरी खरी सुखी सांगतो ते कर. त्याला बरोबर घेऊन गेले डोंगरावर आणि म्हणली इथे समोर दरी आहे, यातले सगळे दगड डोंगरावरची दरीत टाकायचे आणि माझ्याकडे यायचे. सगळे दगड डोंगरावरची दरीत टाकायचे माझ्याकडे. म्हणून तो दरी ते सगळे दगड टाकायचे म्हणजे दगड आहेत, म्हणजे मोठे पण आहेत, लहान पण आहेत, सगळे दगड आहेत. तर साधू गेला निघून. तो गेल्याबरोबर यांनी विचार केला की आपल्या हाताखाली गेला कामाला आजीकडे ड्युटीवर नोकराला ड्युटीवर लावला आणि बऱ्यापैकी डोंगर साफ केला सगळा. गेला आठवड्याभराने त्याच्याकडे. महाराजांचं उदाहरण गेला त्याच्याकडे आठवड्याभराने. आणि महाराज म्हणजे तो आठवड्याने आल्यावर त्यांनी विचारलं की राजा काय म्हणजे मला ती शांतता काही मिळाली. म्हणजे असं कसं काय झालं? म्हणजे तुम्ही ते दगड टाकायला सांगितले, सगळे दगड दरीत टाकले, तुम्ही येऊन बघा. बरोबर बघितलं अरे तुम्ही सगळे दगड टाकून सुटलं, शांतता मिळाली काय प्रकार आहे म्हणजे. तर म्हणले तू टाकलेस का ते? मी कसं सांगितलं तुला टाकायला? हो तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे सगळं. तू स्वतः टाकलेस का? म्हणजे नाही, नोकर लावा. आता तो नोकराचं काम करणार, त्यामुळे त्याला काय यातून ह्याचं औषध घेऊन काय तो राहणार नाही हे ठरलंच होतं. त्यांनी त्या नोकरीचं काम आहे, नोकरीचं काम केलं, मोकळा झाला. त्याचा घात ते रोलच नाही. म्हणजे तुला स्वतःला शांती आहे
तुला स्वतःला दगड टाकायचं, तू काम त्याच्यावर सोपवलंस, तू आहेस तसं अशांत आहेस परत. ठीक आहे, साधन आपल्याला सांगितलं तर आपलं साधन करावं नाही, जाता जाता आहे ते महाराज सगळं. तर म्हणले मग तुलाही टाकायला लागतील. दुसरा बाजूचा डोंगर दिला, म्हणले ही दरी करा सुरू. त्याला काय वाटलं हा काहीतरी खुळेपण आहे, नाहीतरी चालवायची आहे, काहीतरी असलं पाहिजे याच्यात. बरोबर पाहता तर खुळेपणा दिसतो. म्हणून त्याने आता गेला निघून, आता हे टाकली तर पाहिजे, शांती तर पाहिजे आपल्याला, त्याला काही पर्याय नाही. असं काहीतरी ध्येय असलं पाहिजे, म्हणजे माणसाकडनं काहीतरी काम. तर ते त्यांनी ध्येय आता शांततेचं असल्यामुळं हिनी दगड टाकायचं. मग त्याला काय वाटलं, आणि पहिला दगड उचलताना त्याने बघितलं आजूबाजूला कोण आहे का नाही, राजा आहे, पण दगड उचलून ती घ्यायला वेळ लागली का, त्याच्या हाताकडे कोण नाही का, याची परिस्थिती इतकी बिघडली का, काढला का काय, मंत्री मत गेले की काय, घरातून वगैरे. तर तसं काय झालं की काय, म्हणून लोक बघतील की काय. ही पहिली भीती. एक 10 दगड टाकल्यावर वाटलं काय लोकांनी बघितलं तर फरक पडणार आहे, एक बाजू काढली. असं आहे, पुढचे दगड टाकताना आळस करून चालणार नाही, स्वतः मला काम करायला पाहिजे, घाम गाळतोय. दुसरा दगड टाकलाय, 2 दिवस गेल्यावर आणखीन एक गोष्ट काढली, अपमान गेला, मान अपमान गेले, हे सगळं प्रमाण शांतीचा बोधच झाला. गेला तो चेहऱ्यावरच चालतात जेव्हा दगड संपले. काय सगळं वर्णन करत नाही, काय काय गेलं असेल तुम्ही कल्पना करून बघा, म्हणजे लक्षात येईल काय ते, की हे काय काय गेलं असेल ह्या सगळ्या प्रकरणात. तर ते गेल्यानंतर जेव्हा गेला साधूकडे, तेव्हा फक्त नमस्कार केला, मला काही मिळालं नाही. म्हणजे कशानं मी अशांत होतो ते मला बरोबर, कशानं मला हे प्राप्त झालं. म्हणून काय होतं, हरिकृपे चाळामध्ये काही वेळेला महाराज दगड टाकायला त्यांना काहीतरी साधायचं असतं त्याच्यात. ते साध्य काय करायचं असेल हे शोधावं त्यावेळेला. याला जसं असं वाटलं की अरे अपमान कोण नसते काय, हे सगळं जावं म्हणूनच ते केलं. कारण अशांतता आलेली ती त्यामुळेच चित्ता राहिली. अशांतता आली काय, ती कारणानुसार दूर केली की डॉक्टर काय आपल्याला थोडंच सांगत बसतात, अमुक करू आपण या गोळीने हे घालवतो, त्या गोळी ते घालतो, म्हणतात या 4 वेळेत घे, उद्या सकाळी येऊन भेट, तोपर्यंत बरं झालेलं असते. कारण कुठे कुठे काय काय झालं ते सगळं त्यात केलेलं असतं बरोबर काम, ते गेलं की तिचं बरं होतं. तसं हे आहे. म्हणून थोडंसं काही वेळेला असं म्हणायचं काम करतो की ते त्यांच्या ठिकाणी चाललं तर बरोबर तो आपल्याला सुखी करीत असल्यामुळे थोडंसं कृपेप्रमाणे, भगवंताच्या आज्ञेप्रमाणे. आता हरिकृपे चालताना आपण काय करावं, ते नंतर जर लक्षात ठेवलेलं असेल तर आता समजा एखाद्या वेळा अपयशी, एखाद्या वेळा मनाविरुद्ध प्रसंग घडेल, मनाप्रमाणे झालं तर काय भगवंतही आठवत नाही, तर काय बाकीचं काय आठवतच नाही. त्या दिवशी छान झोप लागते, कारण अगदी मनासाठी मनाविरुद्ध झालं त्या दिवशी प्रश्न येतो ना, 2 वाजले तरी अजून झोप लागत नाही, असं कसं झालं वा. मग आता त्यावेळेला हरिकृपे चाला एवढं लक्षात ठेवावं. आपण चाललो ते काय भगवंताच्या कृपेशिवाय चाललो, हे आता मनाप्रमाणे विरुद्ध झालं. समजा काय अपयश आलं, समजा काय जे झालेलं आहे ते काय त्यांच्या कृपेशी राहिलं असेल का असं म्हणा झालं, तर ह्या अपयशात त्यांची कृपा माझ्यावर नक्की काय आहे ती हुडकून काढावं. वेळ जर जाणारच असेल, रात्रीचा झोप लागणारच नसेल, तर ह्यात माझ्यावर कृपा नक्की कोणती असेल हे हुडकून काढण्यात जर वेळ गेला तर कारणी लागेल, आणि मग लक्षात येईल की हे का घडलं ते बरोबर लक्षात येईल. अशा तऱ्हेची ही विद्येचं मूळ त्या नामामध्ये काय आपल्याला सांगतो आणि पडेल, पण एकंदरीत सांगतो. म्हणून याकडे आपण नामाकडे जरा वेगळ्या अर्थाने पाहिलं तर नामदिवस चालू, आपण नामदिवस करतोय, जागवर बसलोय, काय करतोय आणि कशासाठी करतोय एवढं जर माहिती असेल तर जरा बरं होईल. हरे नाम हरि करी सुखी नाम घेता, हरि नाम मुखी मुखी, हरि नाम मुखी, हरि नाम मुखी मुखी, हरि नाम मुखी. हरिच्या नामाने करले साक्षात, हरिच्या नामाने करले साक्षात, भक्तीने समर्थ झाले जगी, भक्तीने समर्थ झाले जगी, झाले जगी. हरि नाम मुखी मुखी, हरि नाम मुखी, हरि नाम मुखी मुखी, हरि नाम मुखी. सत्य कर्मासाठी हाची मूळ पाया, सत्य कर्मासाठी हाची मूळ पाया, नाम घेता वाया कोण गेला, नाम घेता वाया कोण गेला, कोण गेला. हरि नाम मुखी
मुखी हरिनाम मुखी म्हणे विश्वनाथ हरी हरी बोला म्हणे विश्वनाथ हरी हरी बोला हरी कृपे चाला कळे भक्ती हरी कृपे चाला कळे भक्ती हरिनाम मुखी मुखी हरिनाम मुखी हरिनाम मुखी मुखी हरिनाम मुखी हरि करी सुखी नाम घेता हरि करी सुखी नाम घेता हरिनाम मुखी मुखी हरिनाम मुखी हरिनाम मुखी मुखी हरिनाम मुखी हरिनाम मुखी हरिनाम मूळ आपलं 13 जुलै लक्षात ठेवा तेवढा हो आपलं चालूच असेल काम 7 महिने झाले दादा 4-4.5 महिने शिल्लक आहे आपण तेवढं काढलंच असेल किती झालंय किती नाही वगैरे आणखी एक विद्या आपल्याकडून काय करायचं असेल तर आपल्याकडे तेव्हा चिंतन करत राहा कस्तुरी असता जवळी नाभित कस्तुरी असता जवळी पिंडेरा माळी मृग जैसा पिंडेरा माळी मृग जैसा नाभित कस्तुरी असता जवळी नाभित कस्तुरी असता जवळी रामाणी मृग जैसा रामाणी मृग जैसा विषयांचा छंद घेऊन यावाया विषयांचा छंद घेऊन यावाया आनंद सेवाया भागवत आनंद सेवाया भागवत नाभित कस्तुरी असता जवळी नाभित कस्तुरी असता जवळी रामाणी मृग जैसा रामाणी मृग जैसा अंतरी समीध राहे श्री गोविंद अंतरी समीध राहे श्री गोविंद परिमति मंग पाहे चेना परिमति मंग पाहे चेना नाभित कस्तुरी असता जवळी नाभित कस्तुरी असता जवळी रामाणी मृग जैसा स्वामी म्हणे मोहे झाला से आंधळा स्वामी म्हणे मोहे झाला से आंधळा आनंद सोहळा होगी जेना आनंद सोहळा होगी जेना नाभित कस्तुरी असता जवळी नाभित कस्तुरी असता जवळी रामाणी मृग जैसा रामाणी मृग जैसा रामाणी मृग जैसा
निवांत प्रसन्न चित्त सोडावे निवांत प्रसन्न कल्पांती खिन्न होऊ नये कल्पांती खिन्न होऊ नये चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे निवांत प्रसन्न अंतरियसावा अखंड उल्हास अंतरियसावा अखंड उल्हास आपत्तीचा त्रास मानू नये आपत्तीचा त्रास मानू नये चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे संसारी रहावे अलिप्त उदास संसारी रहावे अलिप्त उदास मोहे माया पाश सोडू नये मोहे माया पाश सोडू नये चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास संतांचा प्रवास सोडू नये संतांचा प्रवास सोडू नये चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे निवांत प्रसन्न कल्पांती खिन्न होऊ नये कल्पांती खिन्न होऊ नये चित्त सोडावे निवांत प्रसन्न चित्त सोडावे चित्त सोडावे चित्त सोडावे निवांत प्रसन्न शांत महाराजांची शाळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा नकळत सकळा वळण लाविते नकळत सकळा वळण लाविते तरी लागतो लळा तरी लागतो लळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा नाही भिंती नाही चप्पर नाही भिंती नाही चप्पर खळू बळाना कुठले दप्तर खळू बळाना कुठले दप्तर ग्रंथ जयाचा कया बरोबर ग्रंथ जयाचा कया बरोबर उघडा आणि कचाळा उघडा आणि कचाळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा घरी मंदिरी झाडा खाली घरी मंदिरी झाडा खाली झोपडीत वापरे माली झोपडीत वापरे माली पसरविते ही प्रेमाणिक पसरविते ही प्रेमाणिक भक्तीच्या परिमळात भक्तीच्या परिमळात महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा
पती पत्नी वा मित्र असू दे, पती पत्नी वा मित्र असू दे, बापले गवा नात असू दे, बापले गवा नात असू दे. सगळे शिकती एका ठाई, सगळे शिकती एका ठाई, हरी घडा वेगळा, हरी घडा वेगळा. महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा, महाराजांची शाळा आमच्या महाराजांची शाळा. विनामूल्य हे अमूल्य शिक्षण, विनामूल्य हे अमूल्य शिक्षण. कर्तव्याचे अवश्य पालन, कर्तव्याचे अवश्य पालन. व्यवहारातील परमार्थाचा, व्यवहारातील परमार्थाचा पापी कविते म्हणा, पापी कविते म्हणा. महाराजांची शाळा तुझ्या महाराजांची शाळा, महाराजांची शाळा तुझ्या महाराजांची शाळा.